ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का असा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 28 नंबरची कंपनी असलेल्या हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात कॉमन म्हणजे सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 4 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 24,480 या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला, ऑल टाईम हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं शेअर मार्केट हे म्हणजे एकूण शेअर मार्केट हे आज सुमारे 1,893 अंकांनी खाली आहे. म्हणजे 52 वीक हायपासून सुमारे 893 अंकांनी खाली आहे. 1,893 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले एकूण मार्केट हे ऑल टाईम हायपासून म्हणजे 52 वीक हायपासून सुमारे 7.17% खाली आहे. म्हणजेच काय तर आपल्या मार्केटमध्ये सध्या मंदीची सुरुवात आहे. मित्रांनो, 2008 सालच्या मंदीत 2020 सालच्या मंदीत आपलं एकूण मार्केट हे 52 वीक हायपासून सुमारे 50% खाली आले होते. तर आत्ता ते फक्त 7.17% खाली आहे. म्हणजे 52 वीक हायच्या आसपासच अजून आपले मार्केट आहे. तर मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान झिंक. आणि हिंदुस्तान झिंक ही कंपनी मित्रांनो मेटल ह्या सेक्टरमधील नॉन फेरस ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत वेदांता, हिंद कॉपर, जैन रिसॉर्स, तसेच मित्रांनो ग्रॅव्हिटा इंडिया, रामरत्न वायर्स, भारत वायर रोप, डिवाइन पॉवर, भाग्यनगर इंडस्ट्री, नाईल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत
यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 4 मार्च 2026 आणि आज हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचा एक शेअर्स 591 रुपयाला बंद म्हणजेच क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो किंमत म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत होती 733 रुपये व 52वी लो किंमत होती 388 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 284 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती 242 रुपये होती. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती फक्त 130 रुपये होती. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 25 वर्ष मागं गेल्यास 2001 साली हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 2 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,49,821 करोड रुपये. आणि मित्रांनो, ही मार्केट कॅपिटलनुसार आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे 28 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीला 2025 साली 10,353 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 7,759 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 10,511 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 9,629 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 7,980 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर आपण त्या कंपनीचा शेअर्स घेण्या अगोदर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 61.84% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि या घटकाचा जेवढा हिस्सा कंपनीत जास्त असेल ती कंपनी स्ट्रॉंग समजली जाते. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक या कंपनीत DIIचा हिस्सा 32.61% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था.
त्यांचा हिस्सा या कंपनीत 1.54% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीला 2021 साली सुमारे 7,980 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 10,353 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 284 रुपयाला मिळत होता, 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 242 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 130 रुपयाला मिळत होता, 2001 सालची किंमत म्हणजे 2 रुपयाला मिळत होता, तोच हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 591 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 284 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 242 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 130 रुपये, 2001 साली गुंतवलेले 2 रुपये, आत्ता 591 रुपये करून दिलेले आहेत. ज्या कंपनीनं भरघोस नफा दिलेला आहे. मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर हिंदुस्तान झिंक ह्या कंपनी 2001 साली गुंतवलेल्या 2 रुपयाचे आत्ता 591 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 2001 पासून आत्तापर्यंत सुमारे 295 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीत 2001 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 2,95,00,000 रुपये झालेले आहेत. म्हणजे इतका भरघोस नफा या कंपनीनं दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की किमतीच्या बाबतीत शेअर बाजारात कंपनीच्या योग्य कंपनी असेल तर किती भरघोस नफा होत असतो. परंतु मित्रांनो, शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त किमतीतील बदलाचा हाच एवढा नफा नसतो, तर त्यापासून बोनस, डिव्हिडंड, राईट हे सुद्धा फायदे मिळत असतात. तर ह्या कंपनीच्या बाबतीत डिव्हिडंडचा विचार केला तर ह्या कंपनीनं 2024 साली 2 वेळा 19 रुपये आणि 10 रुपये म्हणजेच 2024 साली ह्या कंपनीनं 29 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. 2025 साली 10 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. पर शेअर 10 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे 61.84% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 61.84% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, तर ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने एकूण मार्केट खाली आल्यामुळे म्हणजेच काय, तर मित्रांनो, कोरोनासारखी स्थिती, युद्धजन्य परिस्थिती, जसं की आत्ता युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे आपले मार्केट हे आजसुद्धा म्हणजेच ह्या आठवड्यात दररोज खाली येत आहे. तर मित्रांनो, 52 खायपासून आत्ता आपलं एकूण मार्केट हे 7.17% खाली आहे. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक ह्या कंपनीचा शेअर्स म्हणजे एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा 52 खायपासून खाली येईल, म्हणजे समजा 10% 52 खायपासून 10% खाली आल्यास काही शेअर्स खरेदी करा, अजून 10% खाली आल्यास आपल्या ताकदीनुसार काही शेअर्स खरेदी करा. कारण की एकूण मार्केट जेव्हा सुधारेल तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्स हे नवीन 52 खाय दाखवत असतात. आणि मित्रांनो, 52 खायपासून हे जे आत्ता उत्तम कंपनीचे शेअर्स खाली येतात ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय, तर हिंदुस्तान झिंक ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर तिच्यात 52 खायपासून तिचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर मित्रांनो,
आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारची बेसिक माहिती हवी आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्यातील सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.